आपल्या तालुक्याची हद्द बाबुळगाव पासून चालू होते आणि इकडे कोलार पर्यंत आहे। एवढ्याच टापूमध्ये 2 वर्षामध्ये मला जी आकडेवारी सांगण्यात आली 400 काहीतरी अपघात झाले, 300 काहीतरी लोकांना जीव गमवावा लागला। आणि गेल्या 10 दिवसात तर अक्षरशः एक दिवस असा जात नाही की कोणी गेलं नाही, कुठला अपघात झाला नाही। अक्षरशः तरुण मुलं असतील, वयोवृद्ध असतील, सर्व विद्यार्थी असतील, कित्येकांना आपला जीव त्या ठिकाणी गमवावा लागलेला आहे। ही जी भावना लोकांची झाली, हा उद्रेक का एका दिवसातला विषय नाही। हा हे सातत्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। सातत्यानं एवढे अपघात झाल्यामुळे ही उद्रेक हा या जनतेचा झालेला आहे। आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे खरं 3 वर्षामध्ये कोट्यावधी रुपये या रोडचं काम करण्यामध्ये खर्च झालेले आहे। आणि या मेंटेनन्सचं काम केलं, अक्षरशः तुम्हाला सांगतो मेंटेनन्सचे पैसे हे या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या घरी गेलेत असा आमचा स्पष्ट त्या ठिकाणी आरोप आहे। आणि त्याच्यामुळे यांच्या या माती खाण्यामुळे आमचे या ठिकाणी रोज त्या ठिकाणी जीव चाललेले आहेत। आणि म्हणून आमचं सगळ्याचं म्हणणं होतं की त्या ठेकेदार असतील की ते कोण संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, की जेणेकरून नवीन पुढचा अधिकारी असेल, नवीन ठेकेदार असेल तो तरी माती खाणार नाही, पुढचं आमचं तरी काम त्या ठिकाणी नीट होईल। हीच खरं या सगळ्या आपल्यातून गेलेल्या मृतात्म्यांना खरं एका प्रकारे श्रद्धांजली अशी आमची त्या ठिकाणी भावना आहे।